सुप्रभात सर्वांना. जय हिंद महाराष्ट्र. एस रविराज इंडिया अनलिमिटेड इंडिजी न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज सकाळच्या प्रहरी पहाटेचे 2:30 वाजलेले आहेत आणि ह्यावेळेस रवींद्र चांगो शिंदे तुमच्यासमोर आहे. कारण की रवींद्र शिंदे हे दिवसभर आपलं कामकाज करून सायंकाळी 7:30 वाजता घरी आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर जेवण करून 8:30-8:30ला झोप आणि 12:30 वाजता पुन्हा जागे होऊन आपल्या पुढील कामकाजासाठी सज्ज अशा प्रकारे काम करत करत असता ठाणे महानगरपालिकेतील प्रमोशन घोटाळा, ठाणे महानगरपालिकेतील अनुसूचित जाती जमाती, ठाणे महानगरपालिकेतील अनुसूचित जाती जमाती प्रमोशन घोटाळा. हा घोटाळा अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीयचा खुल्या वर्गाचा नाही आहे. त्यामुळे हा अनुसूचित जाती जमातीचा घोटाळा एवढा गंभीर आहे की जो स्वतः अपचारी मी रवींद्र चांगो शिंदे सेवेमध्ये धुरंधर सेवा करताना प्रगल्भतेने काम केलं आणि प्रत्येक वेळी न्याय हक्कासाठी भांडत आलो आणि प्रमोशनसाठी सातत्याने माझा 20 वर्षे पाठपुरावा होता. कारण ठाणे महानगरपालिकेमध्ये गेली 15 वर्ष, आता पदोन्नत्या होऊन प्रत्येकाला 15 वर्ष झाले असेल, त्याच्यापूर्व 15 वर्ष प्रचंड डिग्री डिप्लोमा वाद होता. प्रचंड डिग्री डिप्लोमा वाद असल्यामुळे हे प्रमोशन रखडले होते. परंतु 2014मध्ये असीम गुप्ता आले. असीम गुप्ता हे वर्षभरच होते, कुठलंही काम करत नाही, फक्त शहर विकासाचं काम, मंजूर प्रकरणे, विकासाचे प्रस्ताव एवढंच पाहिलं. परंतु त्यांना एक महत्त्व कळलं की अभियंत्यांच्या प्रमोशनमध्ये पैसे आहेत. ठाणे महानगरपालिका अभियंत्यांच्या प्रमोशनमध्ये पैसे आहेत. त्यामुळे इथे त्यांनी नजर ठेवून जो काय डिग्री डिप्लोमा वाद असीम गुप्ताच्या वेळेस मिटवला, 50% डिप्लोमाधारक 50% डिग्रीधारक असा वाद मिटला. आणि वाद मिटल्यानंतर जी काही DPC झाली त्या DPC अंती, या DPC ही पूर्वग्रह दूषित होती. ही पूर्वग्रह दूषित कशी म्हणजे सेवाज्येष्ठता यादी मी तुम्हाला दाखवते. सेवाज्येष्ठता यादी आता हे जी सेवाज्येष्ठता यादी आहे, ही सेवाज्येष्ठता यादी इथे तारीख काय लिहिली आहे, 6/2/2009. आता ही 2009ची सेवाज्येष्ठता यादी, 2009ची अंतिम सेवाज्येष्ठता यादी असताना आणि 2014मध्ये प्रमोशनची प्रक्रिया करताना कोणतीही DPC घेताना आधीची जी सेवाज्येष्ठता यादी आहे 2014 म्हणजे ते 4 वर्ष आणि 2009 म्हणजे 5 वर्षापूर्वीची, 6 वर्षापूर्वीची सेवाज्येष्ठता यादी. हे कोणतेही प्रमोशन करताना आधी अंतिम करणं गरजेचं आहे, डिक्लेरेशन करून गरजेचं आहे. पण ती यादी अंतिम केली गेली नाही. कारण ती सेवाज्येष्ठता यादीवर जवळजवळ 19 लोकांचे आक्षेप होते. 2009च्या सेवाज्येष्ठता यादीवर 19 लोकांचे आक्षेप होते. त्या 19 लोकांचं हे आक्षेपाचं पत्र, त्या 19 लोकांचं आक्षेपाचं पत्र कार्मिक अधिकाऱ्यांचं त्या सेवाज्येष्ठता 2009च्या सेवाज्येष्ठता यादीचं आक्षेपाचं पत्र जे ऑब्जेक्शन घेतले होते त्या लोकांच्या 19 लोकांची कार्मिक अधिकाऱ्याचं पत्र हे आम्हाला आलं होतं. आणि या कार्मिक अधिकाऱ्यामध्ये, या पत्रामध्ये रामदास शिंदे 1 नंबर, 2 नंबर रवींद्र शिंदे, 3 नंबर श्याम गद्रे, 8 नंबर संजय शस्त्रबुद्धे, 4 नंबर संजय छत्रपती, 5 नंबर नितीन म पवार, 6 नंबर नितीन सु पवार,
7 नंबर रमेश इनामदार, 8 नंबर सुनील पाटील हे अजून काम करत आहेत. मोहन कलाल काम करत आहे. 9 नंबर मोहन कलाल, 10 नंबर सुधीर गायकवाड आत्ताच सेवानिवृत्त झाले. 11 नंबर मंगेश पारकर सेवानिवृत्त, 12 नंबर हेमंत एमलवाड सेवानिवृत्त, 13 नंबर रमाकांत टोंबरे सेवानिवृत्त, 14 नंबर रामकृष्ण कुले सेवानिवृत्त, प्रबोध निंबाळकर 15 नंबर सेवानिवृत्त, 16 नंबर शार्दूल पवार सेवानिवृत्त, प्रवीण पापळकर सेवानिवृत्त, विकास ढोले कार्यरत आणि प्रदीप गाडे सेवानिवृत्त, रामदास शिंदे सेवानिवृत्त, रवींद्र शिंदे सेवानिवृत्त, श्याम गद्रे सेवानिवृत्त, संजय सत्र सेवानिवृत्त, नितीन पवार अशा प्रकारे 19 लोकांचे कार्मिक अधिकाऱ्यांचं जे काम हरकत त्याचं पत्र आलं होतं सुनावणीसाठी. आणि सुनावणीच्या पत्रानुसार मला आलेले पत्र 22/9/2010 की रवींद्र शिंदे उपअभियंता मलनीस सारण 2009च्या प्रारंभ सेवाज्येष्ठ यादीबाबत उपअभियंता नागरी वर्ग 2009ची प्रारंभ सेवाज्येष्ठ यादी 3/2/2009च्या परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून सदर यादीवर आपण हरकती घेतल्या आहेत. तरी सदर प्रकरणी आपले मुद्दे मांडण्यासाठी आपण वैयक्तिक मीटिंग 30/10 रोजी दुपारी 3 वाजता, ही मीटिंग त्या दिवशी झाली नाही, तर नंतर झाली. तर या हरकतीचे मुद्दे होते 19 जणांचे. 19 जणांच्या हरकती. रवींद्र शिंदेचा हरकतीचा मुद्दा असा होता, 16/9/2009चा अर्ज प्रभारी कार्यकारी अभियंता पद रद्द करा, सेवाज्येष्ठ यादीनुसार पदोन्नती द्यावी, पदविकाधारक याप्रमाणे पदोन्नत्या असाव्या. पदवी आणि पदविकाधारक याप्रमाणे आता म्हणजे 50-50% प्रमाणे. पारंपरिक सेवाज्येष्ठ यादी अंतिम करण्यास ही यादी मुक्त अनुसूचित जाती जमाती याप्रमाणे असावी. विभाग प्रभारी पदोन्नती 50% पदवीधारक असावे. पदोन्नती देताना 50% पदवी आणि पदवीधारक असावे, ही माझी मागणी होती आणि त्यानुसार ती मागणी दार्जिन केली. सेवाज्येष्ठ यादीमध्ये पदवी निकषाने पात्रता ही पण असावी. अंतिम सेवाज्येष्ठ यादीमध्ये शासन निर्णयानुसार मुक्त आरक्षणाची जागा किती, त्यानुसार कोण पात्र आहेत प्रमाणे तेव्हा म्हणजे DPC अहवालाला. आणि श्री संगीता नाईक कनिष्ठ असून सुद्धा उपअभियंता या वर्गात माझ्यापेक्षा ज्येष्ठ, ते हरकत होती. सेवेतील फायद्यामध्ये सर्व बाबीचे आदेश सर्वांना वैयक्तिक त्रबत हवेत. अशा प्रकारे 8 हरकती म्हणजे 8 हरकतीच्या मुद्द्यामध्ये 8 मुद्दे होते. त्यानुसार 8मधून 5 मुद्द्याप्रमाणे सेवाज्येष्ठामध्ये पूर्तता करण्यात आली, DPC वगैरे घेण्यात आली, जातीन्याय घेण्यात आली, सगळं केलं, 50-50% केलं, हे सगळं केलं. परंतु हे करत असता रोस्टर बिंदू नामावलीनुसार जो रोस्टर आला त्याच्यामध्ये डिप्लोमाधारक 4 आणि डिग्रीधारक 6 आणि 6मध्ये 4 खुलं, 1 VJNT आणि 1 SC. आणि या SCच्या जागेवर मोहन कलालला घेतला. आता मोहन कलाल हा खरं सांगतो खुल्या वर्गात लागलेला आहे. जर खुल्या वर्गात लागलेला आहे तर SCची जागा असल्यामुळे ती मागासवर्गीचा आहे, खुला कसं काय होऊ शकतो, हा त्यातले मोठा हरकतीचा मुद्दा. आणि त्याच्यामुळे मी त्या दरम्यान म्हणजे 2014मध्ये 11 नोव्हेंबर 2014 DPC मीटिंग त्या दिवशी होती, आम्ही होतो. आणि 12 नोव्हेंबर 2014 12/11/2014 या दिवशी मी बाहेरगावी माझं बुकिंग होतं, गेलो होतं. आणि त्या दिवसात तर माझे पदोन्नती असतानाही आणि 11 तारखेला उपायुक्त मुख्यालय माळवी मला भेटले. रवी, उद्या तुझे पदोन्नतीचे आदेश निघतात, हे सुद्धा सांगितलं. रवी, उद्या तुझे कार्यकारी अभियंता प्रमोशनचे आदेश उद्या निघणार आहेत. म्हटलं साहेब मी उद्या नाही आहे, बाहेरगावी जाते, तर आले तर डिपार्टमेंटला पाठवा. एवढं सगळं बोलणं असताना अचानक रात्रीमध्ये उलाढाल होऊन त्याच्यामध्ये पदोन्नतीच्या बिंदूनामाला बदलाबदल करून, चोरी करून मोहन कलाल खुल्या वर्गाच्या ह्याला बसवलं जातं. आणि रवींद्र शिंदेचं DPCमधून नाव गायब, पदोन्नतीतून नाव गायब. आणि रोस्टर बिंदूनामानुसार क्रमवारीमध्ये SCचं पद आहे आणि नंतर पदोन्नतीतून गायब. हा कुठेतरी घोर अन्याय होता. हा आल्यानंतर 12/11/2014 आचारसंहिता लागली. निवडणुका आल्या 2014च्या विधानसभा, जिथे BJPचं सरकार आलं त्या कार्यकाळामध्ये. तर ह्याच्यामध्ये
मी हरकत उपस्थित केली निवडणूक आयोगाला. निवडणूक आयोगाने 2 नोटिसा दिल्या आयुक्तांना आणि या नोटीसचं उत्तर रफादफा केलं. संदीप माळवे आणि चार्ज असलेले रणखाम यांच्याकडे, अशोक रणखामकडे चार्ज होते, त्यांनी रफादफा केलं. माळवीने खोटं अहवाल देऊन, तो अहवालही माझ्याकडे आहे रिपोर्ट. आणि अशा प्रकारे पदोन्नती माझं धुरंधर चोरी करून माझी पदोन्नती ढापली. त्यामुळे माझ्या 3 प्रमोशन्स गेल्या. 3 प्रमोशन्स केल्यामुळे मी नगराभियंता होऊ शकलो नाही. हा धुरंधर अन्याय आहे. मी आयोगाकडे मांडला. आयोगाने 2015 रोजी आदेश दिले की 1 महिन्यात माओचा रिपोर्ट घेऊन रवींद्र शिंदेंना 1 महिन्यात प्रमोशन देण्यात यावे अशी प्रक्रिया करावी, असे आदेश आयोगाचे असताना ते आदेशच दाबून ठेवले. आणि आत्तासुद्धा 2026 रोजी म्हणजे 25ला 8 ऑगस्ट 2025ला आयुक्तांना नोटीस आली. मी स्वतः गेलो, पुन्हा प्रकरण उघडलं, फाईल उघडली आयोगाकडे, अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षांकडे पुन्हा प्रकरण उघडलं आणि 2026च्या फेब्रुवारी पुन्हा आयुक्तांना नोटीस आली आयोगाची. आणि आत्ता 29/5/2026 रोजी पुन्हा नोटीस आली. या 3ही नोटिसीचं दप्तर दिरंगाई करून आयोगाचं उत्तरच आयोगाला पाठवलं नाही आणि त्याची कॉपी मला नाही आणि आयुक्तांनी नाही. त्यामुळे अशा प्रकारे दप्तर दिरंगाई करणं, कामामध्ये अनियमितता, पदाची चोरी हे सर्व दोषारोप सिद्ध होत आहेत. जे DPC अहवालावरून यांनी पदाची चोरी केली त्या काळी 2014-15 रोजी हे सिद्ध होत आहे. त्यामुळे या प्रकरणी राधिका गायकवाड, राधिका कांबळी, संदीप माळवी, संजय निपाणी, गुप्ता, अतिरिक्त आयुक्त गुप्ता, लहर गुप्ता, अतिरिक्त आयुक्त महापालिका लहर गुप्ता 2010 दरम्यानचा, असीम गुप्ता आयुक्त आणि संजीव जसवाल आयुक्त या प्रकरणी सकृत दृष्टीने DPC अहवालावरून दोषी आहेत. आणि अवसरमोल, रतन अवसरमोल हे मागासवर्गीय कक्षप्रमुख होते आणि मागासवर्गीय कक्षप्रमुख असताना उपनगर अभियंता होते आणि उपनगर अभियंता यांनी नगराभियंत्यांच्या जागी सह्या करणं, म्हणजे नगराभियंता काही रिटायर्ड झाले नव्हते का सुट्टीवर नव्हते, कार्यरत असताना नगराभियंत्याची सह्या घेतल्या नाही. म्हणजे या पूर्ण DPCमध्ये गोलमाल आहे. म्हणजे हा दोषी असलेले हे अधिकारी, हा पूर्वग्रह दूषित असलेला हा DPC होता आणि त्याच्यामध्ये पदोन्नतीची चोरी होते. या चोरी प्रकरणी आयोगाला मी आता पत्र लिहिलेले आहे की हे प्रकरण गंभीरतेने घ्या आणि या पदाची चोरी करणाऱ्या लोकांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा होईल, फौजदारी 420 चिटिंग होईल आणि फौजदारी गुन्हा होईल. ही अशी माझी विनंती आहे. आयोगाकडे उद्या माझी बैठक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.